सासूबाई झाल्यात आता आमच्या ग्रुपमधले ह्या फर्स्ट सासूबाई झाल्या. चला आता आम्ही निघालोय साखरपुड्याला आणि उशीर झालेलाच आहे. आणि इकडे भाऊराया आलेले आहे, छोटे भाऊराया. तिकडे पाठीमागं माऊची गँग बसली आहे. हे बघा किती ढग आलेत, पावसाची शक्यता आहे ना. चला आता आम्ही निघालोय साखरपुड्याला आणि उशीर झालेलाच आहे. तो जवळच आहे डॅमपेठांचं रोडला, तिकडे जायचं आहे. झोपला पण नको. गव्हर्नमेंटच्या काळामध्ये बंधुरावजी दाडगे आपल्या सेवाबंधाला दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत. सुरेशरावजी आगरकर आपणही उपस्थित आहात, आपल्या या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत. दीपकरावजी आगरकर आपणही उपस्थित आहात, आपल्या या ठिकाणी. नाव काय तिचं? त्रिशा. या ठिकाणी नवरी मुलीचे माता पिता यांना मंचकावर यायचंय. नवरी मुलीचे आई वडील आपल्याला विनंती, आपण विवाह मंचकावर यायचंय. काकून आवाज दे, काकूला आवाज दे, आवाज दे. आर्ट आणि कॉमर्स कॉलेज साखर. आम्ही आता आलो जस्ट कार्यक्रमामध्ये आणि इकडे ही काला झोप लागली होती. आता पण झोप उडाली आमची, गाडीवर झोपायला लागली होती. आणि इकडे ते चांगली छोटी बाबू आहे पाठीमागे. ती एकदम ती साऊंड आली ना, ती आवाजाने रडत असेल, आवाजाने का रडते बाबू? तर बेटा ही आहे रिया. ऑलरेडी आपण रियाच्या डोहाळ जेवणाला आलो होतो आणि ह्याच गुडलक हॉटेलमध्ये फक्त या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक व्यंकटरावजी परदेशी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या या ठिकाणी स्वागत. आय थिंक आवाज येत नसेल तुम्हाला, पण ही पण फ्रेंड ग्रुपमधली आमची एक फ्रेंड आहे आणि आम्ही सगळ्या जोड्या आलेलो आहोत. बाकीच्या जोड्यांना तुम्हाला भेटवते, कारण की जे ते आपल्या आपल्या जागी बसलेले आहेत. नंतर भेटवते तुम्हाला सर्वांना. गुडलू खाली आलो, ही का लागली रडायला आणि खूप रडते ती. तिचं चाललंय की मला खाली घेऊन चल. आणि जी चप्पल घातली आहे ना, कोल्हापुरी चप्पल, ती काढायची आणि पहिल्यांदाच घातली, त्यामुळे तिला नको नको होत आहे की नको घालायला म्हणून टोचत असेल. चल हे असं फिरायला लागतंय.
ब्लॉग बनवते, व्हिडिओ टाकत असते यूट्यूबवर. तर आता आम्ही खाली आलो जेवण करायला. मग नवरदेवाची आई लवकरच लग्न असणार आहे. तारीख आम्हाला सांगा. आमचे व्ह्युअर्स येणारे सगळे पाहायला. इकडे सगळे फ्रेंड्स आहेत आमचे. सुचेता, प्रियंका पाठीमागं. इकडे प्रियंका काकू आहेत कुलकर्णी. सासूबाई झाल्यात आता आमच्या ग्रुपमधले. ह्या फर्स्ट सासूबाई झाल्या. एक नंबर लागणार आहे हळूहळू. चालतंय चला. छान दिसतात. थँक्यू. सेम साडी माझी काही हळदी कुंकूवाली. बरं झालं ना. हे बघा इकडे बसले सगळे. जेवली काय सगळे इकडं? घे खाऊन तू. इकडे तर इकडे बॅग रेडी केले आहेत. आम्ही निघणार आहोत आत्ता. आणि ही का इकडे झोपली आहे. तिची वाट बघते आम्ही उठायची. आणि इकडे भाऊराया आलेले आहे. छोटे भाऊराया. तिकडे पाठीमागं माऊची गँग बसली आहे. एक नवीन ॲड झालेली मेंबर. या का ही क्युटी पाय. काय नाव ठेवायचं? तिला केस आहे. माऊची गँग. आता आम्ही निघतोच. वाजले 5:30 वाजलेले आहेत. हां चला आता निघतो. आता काय उठणार नाही आहे माऊ. पण आम्ही आता तिला उचलणार आणि घेऊन जाणार. साडी चेंज केली मी. खूप गरम झालं होतं दुपारी. आणि आभाळ पण आलेला आहे. मला दाखवते बाहेर गेल्यानंतर. चांगला पाऊस पडेल असं वाटतंय. चला निघायचं. चला आम्ही उठलो आता. गाडी झाली आमची पुरी है ना. इकडे ही का उठली आहे. आणि मामा तिकडे बाहेर गाडी काढतो आहे. आता आम्ही निघतो. आता आम्ही निघतो. चला चला म्हणा या तुम्ही पण चला. चल मामा हॉर्न देतोय. चल बाबा चल. हां एक आले. बॅग घेतली. बाय बाय माऊ. खुशील बाय करते. बाबांना सांगा की चल म्हणून. हां बाबांना म्हण ना. चला बाबा तुम्ही पुढे बसायचे. बाय माऊ. झोप नाही पूर्ण झालं अजून. येऊ ऐ ब्लॅक कुठे चाललं सांगा. अजून झोपेतच आम्ही. मामाकडे चालली ना. झोपेत. हे बघा किती ढग आलेत. पावसाची शक्यता आहे ना. आज तर काळे ढग चांगले चाललेले आहेत. इकडून जायचं ना. हा इकडूनच चल. येताना तू इकडून आल्या का? इकडून मग काय नाही. रस्त्याचं काम झालं का इकडचं का चालू आहे अजून? खराब आहे. मामाच्या गावी कुठे चालली? मामा कुठे आहे? छोटा मामा कुठे आहे? काय माऊ कुठे चालली तू? इकडे मामा आहे. इकडे बघ गाडी ऑन ड्रायव्हर गाडी चालवतो मामा. गाडी इकडं. चला कोणला गाडी चालू? या साईडने बघ. इकडून बघायचं. आम्ही पण जाणार मामाच्या गाडीवर बसायला. मामाच्या गाडीवर चक्कर मारायची. नवीन गाडी घेतली मामानी. पेढे पाहिजे मामा आम्हाला. माऊला नाही जाणार पेढा. आम्ही खाणार पेढा. मला पेढा लय आवडतो. नाही ना. गोड गोड पेढा आवडतो म्हणा आम्हाला. माऊ बोलत नाही. माऊला पेढा द्यायचंच नाही. आम्ही पुढे बसणार. आणि आम्हाला गाडी पण चालवता येते है ना. गाडी पण चालवतो आम्ही.
दोन्ही हाताने हॉर्न पण वाजवतो. बघ मामा. बघ कोण आहे बघ हे बघ हे बघ कोण आहे कोण आहे कोण आहे शेळ्या घ्यायची आपली गाडी छोट्या. गेल्या आम्हाला लागली आता इकडे ट्रॅफिक. आणि संध्याकाळचे मोठ्या मोठ्या गाड्या जातात ना, मुंबई नगर या साईडला. शक्यतो मुंबई साईडला जास्त गाड्या जातात, कंटेनर वगैरे मोठ्या गाड्या. त्यामुळे ट्रॅफिक लागलेली आहे. सावकाश चाललो आम्ही. हे बघा मोठ्या मोठ्या गाड्या येतात. आलो कुठे आलो? मामा गेला गाडी लावायला तिकडे. आणि मामाची गाडी इथे उभी आहे. कवर घालून ठेवलंय मामाने. आली आजी आली आली आली. बाबा वरती बाबा वरती. आजी आली आजी. चला पाव पाव चला. हाय बाय 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 बाय. जा वरती बाबा आहे तिथं. बाबा वरती आहे. वरती बाबा जा. आले 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 मी पण येते. चला जा जा घेऊ मामा कोण घेऊ. इकडे फ्रॉक घातली तरी टोचते अंगाला. नुसती काढ डिझाईन काढून टाकली त्या फ्रॉकची सगळी है ना. मग काय ते बटणं काढून टाकले सगळे. मी म्हणत होते गाडीत कोपऱ्यावर थांबू म्हणून घ्यायला. जाऊ द्या आता. हाय कुठं म्हणली इथं मागच्या वेळेस आणली तिथून आणायची होती मला. हा म्हटला आणि ना चांगली होती वरती. हा ना ती गेला नाही का अजून. इथं वरती उडाला होता ना कुकर. खपल्या पडल्या त्याला. कुठे गेला वरती उडायला होता ना. बघू आता लावलं तू आले काय करावं मग बघू म्हणलं. मी आता करायची आवडायचं त्याच्यामुळं मग आता हा ना. आणण्या गेले ते साखरपुडे चकुली त्याच्या झालं का. झालं अरे वा. विहूला आठवलं मागच्या वेळेस कुकर उडालं होतं वरती. डायरेक्ट वरती गेला होता आहे ना उडायला. वर कुठे गेला होता बा. ती दाखवते आता वरती उडायला होतं झाकण वरती गेलेलं. तिला आठवतं मम्मा. आता कणस खाणार आम्ही. इकडे गरम गरम उकडलेले कणस इकडे झालेले आहेत. आता आम्ही खाऊ. चला आता फ्रेश होते पहिले मग खाणार. आता आम्ही बघतोय गाडी. इथे मागे सर बघू. इहू मागे इकडे इहू. चल इकडे मामाला गाडी घेऊ दे मागं. चला बसा. आला आला माणूस आला. मगाशी झालंय माणूस. अरे बापरे. लगेच
आलेच 2 मिनिटं. व्हिडिओ चक्कर मारायची. हा तिकडे नेलंय. ओ आली चक्कर मारून. ये कुठे गेलत्या? बाय बाय. छान आहे बाबा गाडी, मस्त आहे. आता उद्या तर ही आहे आमच्या भाऊरायांची गाडी हे ना, हिरो. मागे सारखं मी खाते कंस, छान आहे का? उकडलेली कंस. या खायला सर्वांनी. बाजारातून आणले का? 10 रुपयाला 10ला 1. तिथे पण 10ला 1 असं गावठी. आणि अमेरिकन आहे ना ती 20 रुपयाला. ती गोड असतं अमेरिकन, मग भाजून खायला किंवा दाराव येते ना गाडी. तिचे हात चांगले आहे का? कणीस खाते आम्ही. इहू दाखव ग कणीस, दाखव ग इकडं. ती काढून नाही टाकायचं, खायचं तोंडामध्ये टाकायचं आपल्याला. ताटामध्ये टाक ना अशी. पॅन्ट ओली होईल ना सगळी. हा तिचे ठेवून खा. हाताने पकड दुसऱ्या. कोणाच्या गाडी गेली का तू? मामाच्या? कुठं? हा ताईंची. ताई मी ब्लॉग करत असते ना, यूट्यूब चॅनल आहे माझं. सिमरन बँगल्स अँड लेडीज शॉपिंग. तर येथे मी राख्या घेत आहे ताईंकडे. मस्त माल, स्वस्त भाव दिलेला आहे आम्हाला. आणि राख्या छान आहेत, व्हरायटी पण मस्त मस्त आहेत. ज्यांना ह्या पॉकेटमधल्या राख्या पाहिजे असेल तर नक्की या इकडे. आणि ताई चांगला भाव देतीलच. राहिला तर उद्याचाच दिवस फक्त रक्षाबंधन, त्यानंतर आहे. आणि वरच्या पण राख्या छान आहे तिथे. आता मी घेतलेल्याच आहेत ताईंच्या मांडीवर. तुम्ही बघत असाल तिकडे पेपरवर मी राख्या काही घेतलेल्या आहेत. तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. आणि देवासाठी सुद्धा काही गोंडे घेतलेले आहेत. आता चला, शॉपिंग झाली आहे रक्षाबंधनची. अजून बाकीची काही शॉपिंग करायची, ते घेतेच आता. मग घरी जाणार आहे. एक छोटं बाळ आहे, त्याला कपडे घ्यायचे आहेत. सो त्यासाठी मी आलेले आहेत. आणि उद्याच मी प्लॅन करते तिकडे जाण्यासाठी. त्याच्यासाठी नवीन कपडे घ्यायचे आहेत. म्हणून आता पाऊस यायला लागला आहे. आणि आम्ही चाललो आता घरी. तुम्हाला दाखवतो इथे ताळगाव वाचे वडेवालेसुद्धा इथे नवीनच ओपनिंग झालेली आहे. तर हे बघा, वाचे वडेवाले, फेमस वडेवाले. आणि मेन म्हणजे जिथं आम्ही राहतो, आई ते राहतात ना, तिथे स्टार्टिंगलाच, कॉलनीच्या स्टार्टिंगलाच ओपनिंग झालेली आहे. आणि आता पाऊसही चालू झालेला आहे. चला आता घरी जातो. इहिका पण आहे आजीजवळ, एकटी चालले तिचं खेळणं. बघूया आता घरी जाऊन काय करते. आता आम्ही चालले पायी अण्णन मी. काही नाही, खेळत असं ना तर झोपली असेल, परत गाडीवर झोपली. काय झालं? काय झालं? अगं बाबा, त्यांना आहे. आता खेळत होती ना तू, खेळत होती ना. काय खाल्लं? काय काय खाऊ खाल्लं सांग बरं. मामा इकडं, मामा एकटंच खातं, पाहिलं का? तुला दिलंच नाही ना वडापाव. तिथंच होती पुराणीनी. काय केलं ग बाबा? काय बोलतात तुला? काय केलं? दिन तिला काय केलं दाखव. हो ग बाई, बघा हे काय केलं ग. सगळ्या भिंतीचं जो काम करून ठेवलंय बघा. सगळे रेषे रेषे ओढून ठेवलेत आहे ना. चित्र काढलं, चित्र काढले तू. अजून कुठं काढलं?
त्या भिंतीला काढून मी तिकडे लागली होती काढायला. ये इकडे वडापाव आणि मिरच्या, वडे 2 वडे 2 पाव. इथे वडेपाव आहेत आणि आम्ही इथं बसलोय जेवायला. आणि चौरसियामधून चिवडा आणलाय. हा कुठं आपण कसा आहे बघूया. चौरसियाचे सगळे पदार्थ चांगलेच असतात, टेस्टी असतात ना, मग चिवडा पण टेस्टीच असणार आहे. खाऊन बघतो आता. आणि आज मस्त वेट केलेला आहे आईनी वडापाव है नाही. आणि उद्या शेपूची भाजी करा. बारीकच करा ना मग बारकायला म्हणतो. चला आता आम्ही जेवण करून घेतो, मस्तपैकी वडापाव खातो. आणि इहुनी काय काय खाल्लं? इहुनी सगळंच खाल्लं. ठीक आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच आहे की मी आता माहेरी आलेली आहे, कारण की उद्या रक्षाबंधन आहे. त्यासाठी मी आदल्या दिवशीच आले आहे इकडे मुक्कामी. आणि आता जेवण वगैरे आमचं उरकलं आहे. तुम्ही पाहिलंच वडापाव स्पेशल होता आज तर. आणि इहिका पण झोपलेली आहे. 11:30 वाजता का होईना झोपली आज. तर काल मला 12 वाजले होते, पण आज तरी लवकर झोपलेली आहे. दमली पण होती खूप. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच ते स्टार्टिंगपासून की आम्ही साखरपुड्याला गेलो होतो. आमचे फ्रेंड सर्कलमधले जे सर आणि काकू आहेत त्यांचा मुलगा आदित्य, त्याचा साखरपुडा होता. तर ते सेरेमनी उरकून आम्ही त्यानंतर गृहप्रवेशाचा जो कार्यक्रम होता तिकडे आम्ही गेलो होतो. म्हणजे विलास नानांत काकी त्यांचा आणि इकडे नानी त्यांचा तो प्रोग्राम होता गृहप्रवेशाचा. तर तिकडे आम्ही गेलो होतो. ते प्रोग्राम केल्यानंतर मग मी घरी आले. आणि त्यानंतर मग माझा भाऊ लहाना मयूर तिकडे आला मला न्यायला. आम्ही 4, 4:30ला नाही 5:30ला आम्ही घरून निघालो खरं. आणि घरी येतात आम्हाला 7 वाजले. तर ट्रॅफिकमुळे थोडं उशीर झालाच. आणि आता सुट्टी त्यामुळे ट्रॅफिक वाढलेली होती. चला नंतर आमची घरी आल्यानंतर मी गेले शॉपिंग करायला. जसे की रक्षाबंधनाची काही शॉपिंग मला करायची होती, तर ती शॉपिंग केली. राख्या वगैरे घेतल्या, वडापाव होते त्यासाठी पाव घेतलेत. आणि बाकीची छोटी मोठी शॉपिंग करायची होती तीही मी करून घेतलेली होती. आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. त्याआधी म्हटलं व्हिडिओ एडिट करते. तर असा हा पूर्ण दिवस माझा आज गेलेला आहे. तर होप तुम्हाला नक्की आवडला असेल आजचा व्हिडिओ. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये, रक्षाबंधनाच्या व्हिडिओमध्ये. होप तुम्हाला तोही नक्की आवडेल. चला आता गुड नाईट, बाय बाय.